नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मेथी मलाई मटर। जी भाजी आपण 300-400 रुपयाला घेऊन हॉटेलात खातो तीच आपण 60-70 रुपयात घरी बनवणार आहोत। चला तर मग साहित्य पाहूयात। एक मीडियम आकाराचा एक टोमॅटो, एक मीडियम आकाराचा कांदा, दालचिनीचे तुकडे, फक्त 8च काजू घेतलेले आहेत मी, 8-9 काजू, 2 मिरच्या, अद्रक, अर्धी जुडी मेथी आहे ही पानाकडच्या बाजूची घेतलेली आहे मी, अर्धी वाटी वाटाणे आहेत ते चांगले मऊसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आपण। इकडे मी आता घरच्या दुधावरची साय आहे ही 2 चमचे मी साय घेतली होती, त्याच्यात 2 चमचे इतकं दूध मिक्स करून चांगलं फेटून घेणार आहे। बाहेरून तुम्ही बाहेरच्याही अमूलची फ्रेश क्रीम ही वापरू शकता, पण घरच्या मलाईने टेस्ट खूप जबरदस्त येते याला, त्यामुळे मी घरचीच वापरलेली आहे। आता कढई गरम करून मसाल्याची तयारी करून घेऊयात। इथं मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप चांगलं वितळल्यानंतर आपण जिरे घालणार आहोत याच्यामध्ये। तर अर्धा चमचा जिरे आहे ही, जिरे घालून जिरे चांगले तडतडल्यानंतर जी मिरची, दालचिनीचे तुकडे घेतले होते ते घालून घेणार आहोत आपण। दालचिनीचे तुकडे इथे घातल्यानंतर याचा फ्लेवर खूप छान येतो। आता कांदा घालणार आहोत। उभा आकाराचा कांदा मी एक मीडियम आकाराचा कापून घेतलेला आहे। आता व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे। कांदा कच्चा राहिला नाही पाहिजे। कांदा जर कच्चा राहिला तर मग आपल्या तसाच उग्र वास येईल भाजीला, त्यामुळे कांदा हा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे कांदा इथं आपला चांगला लालसर झाल्यानंतर टोमॅटो, काजू हेही मी सगळं घालून घेतलेलं आहे आणि चांगलं हेही परतून घेणार आहोत। वाटाणेही आपले इकडे शिजले आहेत, मऊसर असे मस्त वाटाणेही रेडी आहेत। आता मसाला चांगला लालसर आता मसालाही आपण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला मी काढून घेतलेला आहे। अद्रक, टोमॅटो सगळं घालून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता यात थोडंसं पाणी घालून अगदी फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत आपण, अगदी स्मूथ अशी। थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता मिक्सरचं भांडं पॅक बंद करून आपण चांगली स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊयात। व्यवस्थित अशी स्मूथ अशी पेस्ट रेडी झालेली आहे आपली। चमच्यामध्ये घेऊन दाखवते, आपल्याला अगदी अशीच पाहिजे आहे आणि स्मूथ अशी पेस्ट, आणि रंगही खूप छान झालेला आहे। अशीच पेस्ट आपल्याला हवी आहे। चला तर मग आता आपण फोडणी देऊयात। कढई तीच कढई मी परत ठेवलेली आहे गॅसवर चांगली कढई गरम झाल्यानंतर तूप घालणार आहोत। तुपामध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत। खूप रुचकर लागते तुपामध्येच बनवल्यामुळे। खूप चांगलं गरम झाल्यानंतर जिरे घालून घेतलेले आहेत। छोटा जिऱ्याचा चमचा आहे, त्यातले थोडेसे जिरे घातलेले आहेत। आता इथं पहिल्यांदा आपण मेथी घालून घेणार आहोत, कारण मेथीचा कडवटपणा तुपावरती छान परतल्यामुळे मेथीचा कडवटपणा राहणार नाही, भाजीमध्ये कडवटपणा येणार नाही। त्यामुळे आपल्याला तुपावरती भाजी एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित छान परतून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं भाजी चांगली परतवून घेतल्यानंतर आपण जो मसाला रेडी करून घेतला होता, जी पेस्ट आहे ती आपण याच्यावरती घालून घेणार आहोत। पेस्टमधलं सामग्री आपण आधीच व्यवस्थित भाजल्यामुळे तिला उग्र वास येण्याचं टेन्शनच नाही आहे। आता व्यवस्थित पेस्ट घालून घेतल्यानंतर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोड्या वेळासाठी मसाला पण खूप चांगला परतवून घेणार आहोत आपण। चला आता मिक्स करून घेऊयात। असं एकसारखं हलवतच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 8 ते 9 काजूमध्येच खूप छान दाटसर गिरवी होते याची, मस्त लागते ही भाजी खायला। असं एकसारखं हलवून घ्यायचं। आता 2 ते 3 मिनिटं मसाला आणि भाजी छान मस्त परतवून झाल्यानंतर आता आपण यात मसाले घालणार आहोत। इथं लाल तिखट घालणार आहे मी रंग येण्यासाठी। आपण मिरच्याही 2 घातल्या होत्या, त्यानुसारच आपल्याला तिखटाचं प्रमाण ठरवायचं आहे। आता लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे मी। लाल तिखट तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। मला जास्त तिखट नको होती, मुली खाणार होत्या म्हणून मी एवढं घातले। धना जिरा पावडर घातलेली आहे। सुके मसाले मी इथंच घालून घेत आहे, जेणेकरून त्याचा उग्र वास येणार नाही आणि व्यवस्थित भाजीबरोबर परतले जातात, म्हणून इथंच घालणार आहे मी। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ना बेसन पीठ ना काहीच। याच मसाल्यात आपल्याला ही भाजी खूप छान होते। दाटसरपणा, थिकनेस खूप छान येतो काजूने, आणि आपली जी होममेड क्रीम आहे त्यानेही थंडीमध्ये भाज्या खूप छान येतात। मटारही खूप छान दिसतोय बाजारात, त्यामुळे मी आज हे बनवण्याचा बेत केला होता। आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपले वाटाणे छान शिजलेले आहेत, तेही याच्यामध्ये घालून घेणार आहोत। मऊसर असे वाटाणे आपल्याला अगोदरच शिजवून घ्यायचे आहेत। वाटाणे घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं परत भाजी आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे।
एकसारखे हलवतच. तूप घातलं असलं तरीसुद्धा व्यवस्थित रंग आणि तेल बाहेर सुटल्यासारखं दिसतं. तूप आहे आपल्या ह्याच्यात, तेलाचा वापर आपण बिलकुल केलेला नाही आहे. मस्त असं ही भाजी रेडी होते घरगुती सामग्रीतच. इथं आपण जी क्रीम फेटून घेतली होती तीही घालून घेते मी. 2 चमचे क्रीम, 2 चमचे दूध इतकंच मिश्रण आहे हे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. अर्धी जुडी मेथीची आहे पानाकडेच्या बाजूची आणि अर्धी वाटी वाटाणे आहेत. एवढी भाजी 4 माणसांना, 2 मुलं आणि 2 मोठी माणसं यांना व्यवस्थित होते. खूप छान पुरली जाते एवढी भाजी. हे म्हणजे 4 माणसाची क्वांटिटी आहे, 2 लहान मुलं 2 मोठी माणसं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मसाला वाटला होता त्याच्यात थोडं पाणी घालून आणि फुलपत्रामध्ये जे आपण शाई मिक्स करून घेतलेली होती त्यात मी पाणी घालून तेच पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. खूप दाटसर पाणी होतं ते. ॲक्च्युली ही भाजी अशी घट्टसरच असते त्यामुळे अशीच खाल्ली जाते. तुम्हाला अजून थोडी पातळ हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता. मी एवढं आणि थोडंसं पुढं पाणी घातलं होतं. असं मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. मीठ घालणार आहे चवीपुरतं. मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून 1-2 मिनिटासाठी चांगली भाजी आपण शिजवून घेणार आहोत. घट्टसरच असते भाजी. सगळं झाल्यानंतर लास्टला आपण गरम मसाला किंवा तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर सब्जी मसालाही याच्यामध्ये घालू शकता. आणि कस्तुरी मेथी ॲक्च्युली माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही. ऑप्शनल आहे, घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल. गरम मसाला घातलेला आहे मी 1 छोटा चमचा. मिक्स करून घेणार आहोत आणि भाजी अशीच आपण 1-2 मिनिटासाठी चांगली शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर आपल्या भाजीला किती क्रीमी आणि सॉफ्टनेस, रिचनेस आलेला आहे बघू शकता तुम्ही. 2च मिनिटात आपली भाजी खूप छान शिजवून रेडी झालेली आहे. अप्रतिम लागते ही भाजी. या भाजीबरोबर मी लच्छा पराठा घरगुतीच बनवला होता आणि ही भाजी अप्रतिम लागली. रेस्टॉरंटसारखा बेत घरीच झाला. मुलांनाही फार आवडला. तुम्ही ही भाजी नक्की करून पहा. कमी साहित्यात महागडी भेटणारी हॉटेलमधली भाजी आपण 60 ते 70 रुपयात घरीच बनवून मुलांना खाऊ घालू शकतो. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नवीन रेसिपी अशाच मी घेऊन येत जाईन आणि कमेंट मात्र नक्की करत जा. कमेंटमुळे मला समजतं का माझं काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, तुम्ही कमेंट केल्यामुळे. आणि ही भाजी नक्की करून पहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.